नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सर। आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान प्रकरण 11 आपल्या सभोवतालची हवा एअर अराउंड अस पाहणार आहोत। प्रश्न पहिला, हवेची संरचना म्हणजे काय? उत्तर, हवा मिश्रण आहे। हवेच्या संरचनेत नायट्रोजन वायू 78%, ऑक्सिजन वायू 21% आणि बाकीचे 1% कार्बन डायऑक्साइड, पाण्याची वाफ, धुळीचे रजकण तसेच इतर वायू असतात। प्रश्न दुसरा, वातावरणातील कोणता वायू श्वसनासाठी गरजेचा आहे? उत्तर, वातावरणातील ऑक्सिजन वायू श्वसनासाठी गरजेचा आहे। प्रश्न तिसरा, दहनाकरिता हवा जरुरी आहे, ते कशा प्रकारे सिद्ध करा? उत्तर, साधन सामग्री 2 समान मेणबत्त्या, काचेचा प्याला। पद्धती, 2 समान आकाराच्या मेणबत्त्या टेबलावर ठेवा, दोन्ही मेणबत्त्या पेटवा आणि एका मेणबत्तीवर काचेचा प्याला उलट करून ठेवा। दोन्ही मेणबत्तींचे लक्षपूर्वक अवलोकन करा। अवलोकन, काचेच्या प्याल्याने झाकलेली मेणबत्ती थोड्या वेळानंतर विझून जाते, तर दुसरी मेणबत्ती पेटलेली राहते। निर्णय, दहनासाठी हवेची गरज असते। प्रश्न चौथा, पाण्यात हवा द्राव्य असते, हे कशा प्रकारे दर्शवा? उत्तर, साधन सामग्री, काचेचे पात्र, बीकर, त्रिपाई, तारेची जाळी, बर्नल, पाणी। पद्धती, एका काचेच्या पात्रात थोडे पाणी घ्या, त्रिपाई स्टँडवर पात्र ठेवून हळूहळू गरम करा। पाणी उकळू लागेल त्यापूर्वी काळजीपूर्वक पात्राच्या आतील भागाचे निरीक्षण करा। अवलोकन, पात्राच्या तळ्यात हवेचे लहान लहान बुडबुडे दिसतात। निर्णय, पाण्यात हवा द्राव्य असते। प्रश्न पाचवा, कॉटन वूलचा तुकडा, कापूस पाण्यात का संकोचला जातो? उत्तर, कॉटन वूलचा तुकडा, कापूस रेसेमध्ये जागा असते, ज्यात हवा भरलेली असते। जेव्हा कापसाला पाण्यात टाकतो तेव्हा कापसात असलेली हवा बाहेर निघून जाते आणि हवेच्या जागी पाणी भरले जाते, त्यामुळे कापसात असलेली जागा भरली जाते। कापसात पाणी भरल्यामुळे तो पाण्यात संकोचला जातो। प्रश्न सहावा, पृथ्वीच्या भोवताली असलेल्या हवेचा स्तराला वातावरण म्हणतात। प्रश्न सातवा, हिरवी वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड घटकाचा उपयोग तिचे अन्न तयार करण्यासाठी करते। प्रश्न आठवा, हवेच्या हजेरीने शक्य होतील अशा 5 प्रवृत्त्यांची यादी तयार करा। उत्तर, हवेच्या हजेरीने शक्य होतील अशा 5 प्रवृत्त्यांची यादी खालील प्रमाणे आहे। 1. पक्षी, वटवाघळू आणि कीटक उडू शकतात। 2. पॅराशूट तसेच विमानाला गती करविण्यास मदत करते। 3. हवेमुळे पवनचक्की फिरते। 4. वायामुळे बऱ्याच बियांचा पसार होतो। 5. जलचक्रात सुद्धा हवेचा मोठा वाटा आहे। 6. दहनासाठी हवा आवश्यक आहे। प्रश्न 9वा, वनस्पती आणि प्राणी कशा प्रकारे वातावरणातील वायूंची देवाणघेवाण करण्यास एकमेकांना मदत करतात? उत्तर, हिरव्या वनस्पती दिवसा प्रकाश संश्लेषणच्या क्रियेत वातावरणातून कार्बन डायऑक्साइड वायूचा उपयोग करते आणि ऑक्सिजन वायू मुक्त करते। वनस्पतीने प्रकाश संश्लेषणात मुक्त केलेला ऑक्सिजन वायू प्राणी श्वसनात घेतात आणि कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त करतात। प्राण्यांनी मुक्त केलेला कार्बन डायऑक्साइड वायू हिरव्या वनस्पतीला प्रकाश संश्लेषण क्रियेत उपयोगी पडतो। अशा प्रकारे वातावरणात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचे संतुलन टिकवून वनस्पती आणि प्राणी त्यांच्या महत्त्वाच्या क्रियेत एकमेकांना मदतरूप होतात।